हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी सकाळी आज अंगारकी चतुर्दशीनिमित्त पप्पाच्या दर्शनासाठी दत्तनगरमध्ये गेलो होतो. दर्शन घेऊन घरी आल्यानंतर घरातली सगळी कामे केली आणि नंतर 3-4 वाजता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागले. चंद्रोदय तसा उशिराच होता, 9:16 पण स्वयंपाकासाठी लवकर लागले का तर नंतर मला लाईव्ह पण घ्यायचं होतं. तर आजकाल वुलन रंगोली मॅटचा लाईव्ह घेते. जर तुम्ही कोणी अटेंड केलं नसेल तर नक्कीच अटेंड करा. दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा 2 टाईम असे लाईव्ह घेते मी. तर आज स्वयंपाकासाठी मेनू होता पनीरची भाजी, चपाती, भात आणि गाजरचा हलवा. एवढा खूप मोठा मेनू होता, पण म्हटलं आज रेसिपी पण होऊन जाईल आणि खूप दिवस झालं पनीर पण खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं आज पनीरची भाजीच बनवूया. तर इथे मी नॉर्मल साधाच पनीर बनवणार होते आज. त्याच्यासाठी मी 2 कांदे, 10-12 लसूण, 1 इंच आलं, 2 तमालपत्र, 1 मोठी इलायची, 2 लवंग, 2 छोट्या विलायची, 1 मीडियम साईजचा टोमॅटो आणि 10 ते 12 काजू असे सगळे तेलामध्ये छान फ्राय करून घेतले. कांदा चांगला मऊ करून घेतला, टोमॅटो पण छान असा मऊ करून घेतला. आता तुम्ही म्हणाल की अंगारकी चतुर्दशी तर एवढे उशिरा सोडायचे, मग एवढा लवकर स्वयंपाक का करते? तर बाळ झोपलं होतं, आणायचे थोडासा वेळ होता, म्हटलं स्वयंपाकच करून घ्यावा जेणेकरून संध्याकाळी निवांत बसता पण येईल आणि मग उपवास पण निवांत असा सोडता येतो, घाई गडबड होत नाही आणि चांगलं दिवा आरती धूप दिवा पण लागलं जातं. त्याच्यामुळे लवकरच तयारी करून घेतली होती. मसाला असा चांगला फ्राय करून घ्यायचा जेणेकरून तो जे खडे मसाले टाकलेत त्याचा पूर्ण अर्क त्या मसाल्यामध्ये उतरतो. हे बघा, मसाले भाजेपर्यंत बाळ उठून पाठीमागे लगे आलं, पण तसंच मसाला भाजून घेतला. त्याच्यानंतर आज 1 किलो गाजराचा हलवा तयार करणार होते मी. त्याच्यासाठी स्वच्छ गाजर धुवून घेतले आणि त्याच्यावरची साल काढून घेतली जेणेकरून गाजरचा हलवा असा कचकच लागत नाही. नाहीतर एरवी मी चुकून कधी एखादी दुसरी साल राहिली तर गाजराच्या हलव्यात असे कचकचपणा असं खडे दाताखाली आल्यासारखे असे जाणवायचे. त्याच्यामुळे आज मी पूर्ण साल काढून घेतली. गाजराची साल काढते तोपर्यंत आहो आले आणि मग काही चहा ठेवला आणि निवांत असा चहा पिऊन घेतला. मग परत एकदा स्वयंपाकासाठी लागले. उपवास होता त्याच्यामुळे सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, तर आहो येताना चिप्स घेऊन आले होते. मग चिप्स आणि चहा असं कॉम्बिनेशन मला खूप आवडतं, तर तो घेतला. चहा घेईपर्यंत मसाला बघा थंड झालेला आहे. आता त्याच्यातले खडे मसाले काढते जेणेकरून परत ते मिक्सरमध्ये बारीक होतील न होतील म्हणून आधीच बाहेर काढून घेते आणि मग बाकीचा जो कांदा, लसूण, आलं, टोमॅटो आणि काजू छान असे बारीक करून घ्यायचे. मी नेहमी पनीर बनवताना असाच मसाला करते, खूप छान टेस्ट लागते आणि साधी एकदम सिंपल सोबर रेसिपी तयार होते ह्याची. असं एकदम काही एक्स्ट्रा तुम्हाला मसाला वगैरे बाहेरून आणून टाकायची गरज पडत नाही. खडे मसाल्यांचेच फ्लेवर छान असा ह्या वाटणामध्ये पसरला जातो. तुम्ही पण एकदा नक्की असा ट्राय करून बघा आणि तुमची पण एखादी वेगळी रेसिपी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आपण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न देखील करू चॅनलवरती. मसाला छान असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. तोपर्यंत इकडे चहा पण असा गरम झाला होता मस्त, तर चहा घेतला. चहा पिऊन घेतला आणि परत एकदा स्वयंपाकासाठी आले. तर इथे बघा मी पावशेर पनीर आणलं होतं यांनी, तर पनीरचे बारीक बारीक असे तुकडे करून घेते आणि मग त्याला असे थोडे तेलामध्ये फ्राय करून घेते. फ्राय केल्यानंतर काय होतं की पनीर असं सुट्टं होत नाही भाजीमध्ये, तसंच्या तसं राहतं जसं की हॉटेलमध्ये येतं तसं. काही रेसिपीमध्ये बिना फ्राय करताच टाकतात, काही रेसिपीमध्ये बिना असं फ्राय करून टाकतात. तर मी नेहमी पनीर फ्राय करूनच टाकते.
जेणे की त्याचं कच्चा पण जे लागतं ते निघून जातं. तर थोडासा गॅस मिडियम करूनच पनीर फ्राय करायचे. जास्त पण करपवायचे नाहीत, थोडेसेच फ्राय करायचे. हे बघा, अशा प्रकारे मी पनीर फ्राय करून घेतलं. पनीर फ्राय करून एका डब्यामध्ये काढले का लगेचच मी त्याच कढईमध्ये भाजीसाठी फोडणी देणार आहे. आता ज्या तेलामध्ये पनीर फ्राय केलं ते तेल पण तिथंच आहे. फक्त त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप टाकते. तुम्ही बटर पण यूज करू शकता, पण मी नेहमी तुपातच भाजी बनवते. आणि आपण जे मगाशी वाटण केलं होतं तर त्याचं ते वाटण आता डायरेक्ट तेलामध्ये मी टाकणार आहे. मसाला 2 मिनटं तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तुमच्या प्रमाणानुसार तिखट. आता आम्ही इथं तिखट बाळामुळं थोडंसं कमी खातो, त्याच्यामुळं मी प्रमाणानुसार बोलते. त्याच्यानंतर धना पावडर 1.5 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर, त्यानंतर मी इथे एक अर्धा चमचा साखर टाकते, का तर टमॅटोनं जो आंबटपणा येतो तो जरा कमी करण्यासाठी मी थोडीशी इथे साखर टाकते. आणि हे परत एकदा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कमी वाटत असेल तेल किंवा तूप, तर वरून तुम्ही थोडंसं 1 चमचा ॲड करू शकता, का तर आपण जो काजू याच्यामध्ये वापरलेला आहे तो तळाला चिकटण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मसाला चांगला शिजेपर्यंत हलवत राहायचं आणि झाकून पण द्यायचं. तर ह्याच्यामध्ये मी थोडेसे साईडला काढून ठेवलेले काजू तुपामध्ये थोडेसे फ्राय केले आणि ह्याच्यामध्ये ॲड केले. तर मी पनीरसोबत काजूची भाजी पण अशी छान लागते खायला, मध्ये मध्ये काजू जे तोंडामध्ये येतात ते, म्हणून मी काजू ॲड केले त्याच्यामध्ये. आता मिक्सरमध्ये जो उरलेला मसाला राहिला होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलं आणि मसाल्यामध्ये ॲड केलं. तर थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, सगळं एकजीव करून घेतलं. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि हे आपण फ्राय केलेले जे पनीर आहेत ते टाकून दिले. आता मस्तपैकी एक उकळी येईपर्यंत त्याला आपण शिजवून घ्यायचं. झाकण देऊन एक 5 ते 10 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून घ्यायचा. पनीरची भाजी माझी तयार झाली. आता मी गाजरचा हलवा तयार करून घेते. तर इथं पहिल्यांदा गाजर असे छान बारीक खिसून घेते मी. गाजर माझे छान किसून झाले.
तर तुम्हाला पनीरची भाजी पहिल्यांदा आता दाखवते मी. हे बघा, गॅस बंद केला आणि कढई दुसरीकडे ठेवली. तर आता तिथे मी गाजरचा हलवा तयार करून घेते. त्याच्यासाठी मी एक 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप जरा गरम झालं की त्याच्यामध्ये टाकते मी 2 ते 3 विलायची. विलायची टाकल्यानंतर मी गाजर टाकून घेते आणि छान तुपामध्ये असं परतून घेते. हे बघा, गाजर आता माझे असे लाल रंगाचे होते. तर आता ते जसे तांबूस रंगाचे होईपर्यंत मी छान तुपामध्ये त्याला फ्राय करून घेतलं. तसं गाजराच्या हलव्याचा मी डिटेल व्लॉग बनवला आहे, नक्कीच चेकआउट करा. हे बघा, तांबूस रंगाचे झालेले आहेत आता गाजर. गाजर छान परतले की त्याच्यामध्ये दूध टाकते. आता मी इथे 1 किलो गाजराला अर्धा लिटर दूध टाकते, जेणेकरून गाजर असे छान शिजले जातात. आता याच्यामध्ये साखर आणि थोडीशी जायफळ पूड टाकली होती मी. त्याचा व्हिडिओ शूट नाही केला. गाजराचा हलवा माझा तयार झाला होता. तर मी आता चपाती करायला घेतली. पटकन चपात्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता सगळा मेनू दाखवते. हे बघा, ही पनीरची भाजी. याच्यामध्ये मी थोडीशी फ्रेश क्रीम टाकली आहे. त्याच्यानंतर गाजरचा हलवा, भात आणि ही सकाळची ढोबळी मिरची. म्हटलं हिला पण बिचारीला दाखवून घ्यावं. सकाळी टिफिनसाठी केली होती हिला. आणि चपात्या. आता पटकन बाप्पाची आरती करून घेतो. चला तर मग व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.